अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. जय जय राम कृष्ण हरी. हरिपाठ अभंग 9. विष्णुविण जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही द्याचे. उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा, रामकृष्णी पैठा कैसा होय. द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान, तया कैचे कीर्तन घडे. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नामपाठ मौन प्रपंचाचे. या अभंगात श्री गुरु ज्ञानराजांनी नामस्मरणाचे आणखी महात्म्य सांगितले आहे. मागील अभंगात नामजप सुलभ असे सांगितल्यामुळे मग त्याचे फळही सामान्यच असेल असे कुणाला कदाचित वाटेल. म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज या अभंगात ज्ञानी जरी झाला तरी पण जर विष्णू जप करीत नसेल किंवा त्याबद्दल सामान्य बुद्धी ठेवत असेल तर त्याचे ज्ञान व्यर्थ होय, म्हणजेच अगदीच निष्फळ असते असे म्हणतात. नाथ महाराज म्हणाले, ज्ञाते पंडित आहेत. ज्ञानाच्या अहंकाराने ताठ होऊन उन्मत्तपणे त्यांनी नामस्मरण स्वरूप भक्तिपंथांची अवहेलना केली तर वर्णामध्ये अग्रगण्य असले तरी अधपत्नी पडतील. भले ज्ञानी असतील, नैतकर्म्य म्हणजे कर्मातीत असे शुद्ध ज्ञान जरी असले तरी ते भगवद्भाव वर्जित असले तर त्यांना काही शोभा नाही. एक हरिभक्ती हीच ज्ञानोत्पादक तशीच ज्ञानसंरक्षक आहे. कारण ज्ञानदाता एक भगवंत श्री गुरुच आहे ना. उपासना योग्य दैवत म्हणून सगळ्यांनी एका महाविष्णूंचाच गुणगौरव केला आहे. या अभंगातील विष्णू हे नाम सर्वव्यापी, सर्वज्ञानी, सर्वांतयामी, सत्तत्व याच अर्थाने आले आहे. तुकोबारायांनी उजवे वाम भाग, तुका म्हणजे एकची अंग अशी हरिहरांची एकरूपता सांगितली आहे. कधीही गौण देवतांची आराधना करू नये, कारण आपण ज्या विशिष्ट अशा देवाची उपासना करू त्या देवतेच्या स्वरूपाशी भक्त एकरूप होत असतो. श्री विष्णूंचे त्याच प्रकारातील विष्णू स्वरूप देवतांचे उपासक निरंजन परमात्मसत्तेत लीन होतात. जर यक्ष, किन्नर, गंधर्व, भूत, पिशाच्च, वेताळ, ग्रामदैवत, दिशांच्या देवता, रक्षपाल, ग्राम्य देवता, तमोगुणी, रजोगुणी देवतांचे उपासक किंवा पूजक त्या उपास्य देवतांचे दास होतात. वेदांचा, शास्त्रांचा, पुराणांचा अभ्यास करून मिळवलेले ज्ञान हे केवळ शाब्दिक असते, अनुभवजन्य नसते. भक्तिप्रेमा वाचून अनुभवजन्य ज्ञान होतच नाही. म्हणून तर ज्ञानराज माऊली या अभंगातील पहिल्या चरणाच्या सुरुवातीलाच म्हणाले, विष्णुविण जप व्यर्थ त्याचे ज्ञान. पण वेदांत सिद्धांत असा आहे की ज्ञान हे स्वतः सिद्ध आहे. मग विष्णू जप कशाला? तर याचे उत्तर असे की ज्ञान जरी स्वयंभू असलं तरी ते शुद्ध अशा चित्तातच प्रतीतीला येते. आपल्या श्री तुकाराम महाराजांनी फार छान सांगितलं पहा. नाही निर्मळ जीवन, काय करील साबण. तैसे चित्त शुद्ध नाही, तेथे बोध करील काही. आणि चित्तशुद्धी होण्याचा नामस्मरण हाच सुगम मार्ग आहे. चित्ताची मलिनता व चंचलता नष्ट होण्याचा एकमेव उपाय म्हणजे विष्णू जप नामस्मरण हाच आहे. आत्मज्ञान प्राप्तीकरता मनाच्या शुद्धतेची तशीच स्थिरतेची, एकाग्रतेची फारच आवश्यकता आहे. ज्याचे मन रामकृष्णी नाही त्याच्या मनाची अशी शुद्धी होऊ शकत नाही. अशा अवस्थेत आत्मज्ञान उत्पन्नच होत नाही आणि जर यदाकदाचित झाले तरी ते टिकू शकत नाही, फलदायी होत नाही. आत्मज्ञान झाल्याची एकच खूण आहे, मोठी ठळक खूण आहे. विषय हे विषय रूपाने भासत नाहीत, तर ते विषयही ब्रह्मरूपानेच अनुभवास येतात. श्री तुकोबाराय सांगतात, विषय तो त्यांचा झाला नारायण. आणि असं होत असेल तर खरं आत्मज्ञान झालेलंच नाही असं समजण्यास काही एक हरकत नाही. म्हणून श्री गुरु ज्ञानेश्वर महाराज या हरिपाठाच्या 9व्या अभंगात प्रथम चरणात म्हणाले, व्यर्थ त्याचे ज्ञान. कारण का? तर रामकृष्णी मन नाही ज्याचे, उपासनाही मनापासून व्हावयास हवी. त्यात मन नसेल तर तो जप यांत्रिक होतो, निष्प्रेम होतो, म्हणून निरर्थक ठरतो, म्हणजेच निष्फळ होतो.
ज्ञानराज एका ठिकाणी सांगतात, चित्तवृत्ती विनासावी आत्मरूपी. ज्याला रामकृष्णी प्रेमभाव नाही, त्याचं रामकृष्णी मन नाही, म्हणून त्याचा जप व्यर्थ आहे व त्याचे ज्ञानही व्यर्थच आहे. आता रामकृष्ण याच नामाचा उल्लेख ज्ञानदेवांनी का केला आहे? कारण 1,000,000 नामावर्तनाचे फळ एका रामनामाने होते, तर 3,000,000 नामावर्तनाचे फळ एका कृष्ण नामाने होते. या अभंगातील पुढचं चरण असं आहे, उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा, रामकृष्णी पैठा कैसा होय. उपजोनी म्हणजे जन्माला, मनुष्य जन्माला येऊन. मनुष्य जन्म हा भाग्याचा आहे, तसाच तो दुर्लभ आहे. भगवंतांच्या कृपेनेच प्राप्त होणार आहे. आता भाग्याचा का? श्री समर्थ सांगतात, आयुष्याचे निसाधने सच्चिदानंद पदवी घेणे, ऐसा अधिकार नारायणे मानवा दिधला. असा ईश्वरदत्त देणगीचा अनुभव न घेणारा करंटाच नाही तर काय ना. करंटा म्हणजे भाग्यहीन, अविवेकी, मतिमंद, आळशी. उपनिषद ग्रंथात करंटा या शब्दासाठी कृपण हा प्रतिशब्द आलेला आहे. मनुष्य जन्माला येऊन या अक्षर तत्वाचे ज्ञान करून न घेताच जो कोणी हा मृत्यूलोक सोडून जातो तो कृपणच, म्हणजेच करंटा. असा करंटा मनुष्य रामकृष्णी पैठा कैसा होय. तो नामात रत कसा होणार? कारण कपाळ करंट्या माणसाला सत्य असत्य, नित्य अनित्य, आत्म अनात्मा असा विवेक करता येत नाही. म्हणून त्याला भगवंतांचे ज्ञान आकलन होत नाही. म्हणून आध्यात्मिकदृष्ट्या तो भाग्यहीनच नाही का? ज्याच्या विचारांना अद्वैत भूमिका लाभलेली नाही, तो सुद्धा असाच करंटा. अशा माणसाने जरी उपासना केली तरी अद्वैत भूमिका नसल्याने भक्त, भगवंत, श्री गुरु, सत्शिष्य, नामनामी यांचे ऐक्य जाणत नाही. या द्वैतरहित एक रस्तेला, एक रूपतेला तो सदैव पारखाच राहतो, म्हणून तो करंटा. ज्याचे मन निष्काम भक्तीत लागत नाही, ज्याला अद्वैताची बैठक नाही, अशा भेदबुद्धींनी, भेदभावांनी प्रदर्शनीय उपासनाट्य करणाऱ्याला सगुण साक्षात्काराचा लाभ कुठला व्हायला? तो होणंसुद्धा कठीणच ना. मग असा व्यापारी वृत्तीचा उपासक रामकृष्णी पैठा कसा होणार ना? रामकृष्णी पैठा होणे म्हणजेच सगुण साक्षात्कार. असा सगुण साक्षात्कार हा कपाळ करंट्याला मुळीच शक्य नाही. जर सगुण साक्षात्कार नाही तर मग श्रीहरीशी तत्वतः सायुज्यता पावणे हे तर केवळ अशक्यच ना. महद्भाग्याने दुर्लभ असणारा असा हा मानव जन्म, त्याचं सार्थक एका हरिप्राप्ती होणे यातच आहे. अभंगाच्या पुढच्या चरणात श्री ज्ञानराज विचारतात, आधी द्वैत व अद्वैत म्हणजे नेमकं काय ते पाहावयास पाहिजे. अद्वैत हे प्रत्यक्षादी कोणत्याही प्रमाणांनी प्रतीत होणारे नसून केवळ उपनिषद ग्रंथ अनुभवानेच सिद्ध सांगतात. पण द्वैत मात्र प्रत्यक्षादी प्रमाणांनीच प्रतीत होणारे आहे. त्याचे प्रतिपादन करावे लागत नाही आणि केलेही जात नाही. झाडणी करणे म्हणजे बाधित करणे. केवळ अज्ञानानेच ही द्वैत प्रतीती येते. ते अज्ञान नष्ट करणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. अज्ञानाने निर्माण अनुभवास येणाऱ्या अर्थार्थाची निवृत्ती ज्ञानाशिवाय अन्य कशानेच होणार नाही. गुरुकृपेने स्वरूप ज्ञान प्राप्त होऊन द्वैताची झाडणी होते. द्वैत बाधित होते जर द्वैत सत्यत्वाने राहिलं. ऐक्य एकरूपता साधली नाही तर बहिर्मुख शिष्याची प्रवृत्ती भगवत प्राप्तीकडे आणि तत्प्राप्त्यर्थ जे नामस्मरण साधन त्याकडे कशी होणार? म्हणून ज्ञानराज म्हणतायत, तया कैचे कीर्तन घडेल नामी. हरिपाठातील या 9व्या अभंगात शेवटच्या चरणात श्री गुरु ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, द्वैताची समूळ झाडणी होऊन आत्मज्ञान प्राप्त झाले म्हणजे तो साधक भक्त शिष्य भगवत ध्यानाकडे प्रवृत्त होतो. नामस्मरण नामजप करताना आपल्या प्रिय उपास्य दैवताची चिन्मय चालती बोलती हसती सच्चिदानंद छबी आपल्या मनचक्षूंपुढे तरळली पाहिजे. नामस्मरण होत असतानाही हे चिन्मय स्वरूप गोड रूप अधिकाधिक तेजस्वी बोलकं होत आहे व आपण त्या तेजपुंज प्रकाशमान आनंदघन चालत्या बोलत्या रूपाच्या समीप जात आहोत. त्याच्यातलं व आपल्यातलं अंतर कमी कमी होता होता
आपण त्या स्वरूपाशी काया वाचा मने एकरूप झालो आहोत अशी दृढ भावना अनुभवता आली पाहिजे. यालाच ध्यान सगुण ध्यान म्हणतात. अशा गाढ एकरूपतेच्या भावनेतूनच सगुण साक्षात्कारचा प्रत्यय येईल आणि येतो. ध्यान केव्हाही विधी, विश्वास व इच्छा या वाचून होत नाही. ज्याचे मन ध्येयाच्या ठिकाणीच आसक्त असते तो ध्येयासच पाहतो, अन्य पदार्थात जाणत नाही व अखेर ध्येयरूपच बनतो. अशा अवस्थेला ध्यान म्हणतात. एक श्रीगुरु श्रीहरी हेच ध्येय मग ध्यानास्मरणाने, एकरूपतेने, ध्यानाने ध्येय स्वरूप होतो. काष्टात व्यापून असणारा अग्नी जसा एकमेकांवर घासूनच प्रकट होतो, तसा सर्वगत असा परमात्मा ध्यानाने प्रतीतीस येतो. योग वासिष्ठात तर ध्यान हेच खरे ईश्वराचे पूजन आहे असे म्हटले आहे. ध्यानातच पूजनाचा अंतर्भाव आहे. भगवंतांच्या ध्यानाशिवाय अन्य पूजन काही खरे नव्हे. त्रिभुवनाधार भगवंतांची पूजा नित्य ध्यानानेच करावी. नामसाधनेने एकदा का भगवंतांचे ध्यान दृढ झाले की ते अंतःकरण तद्रूप होते व प्रपंचाचा विसर पडतो. नामाने व ध्यानाने मनाचा मनपणाच नाहीसा होतो, ते तन्मय होते. नामदेव रायही म्हणतात, नामा म्हणजे केशवासी ध्यासी, केशवची होसी अरेजना. असे हे नाम ध्यान महात्म्य आहे. ज्ञानराज आपला स्वतःचा अनुभव एका अभंगात सांगतात. ज्ञानदेवा चित्त कृष्ण ध्यानी रत, जन्म जरा मृत्यू हारपली. आता कोणी म्हणेल की एकांतात आसनादी विधीने युक्त होऊन ध्यान करणे फार कठीण. पण नाथरायांनी उत्तर दिले, माझे करिता नाम संकीर्तन, विघ्न निर्दळन हरिनामे. जेथ नामाचा गडगडाट, तेथे उपसर्गा न चले वाट. महाविघ्नांचा कडकडाट, करी सपाट हरिनामे. सगुण ध्यान व नामपाठ यांच्या योगाने संसाराची शांती होते. कर्मासह केलेल्या नामस्मरणाने त्या कर्माचे फळ मिळते. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही तिथे सांगितलेल्या नांदतो माहितीचा तुम्हाला ज्ञानराजा सर्वतोपरी लाभ सुपात्र. होईल. माहिती तया आवडली असल्यास आठविता ही माहिती तुम्ही मित्र महापुण्यराशी. परिवाराबरोबर शेअर करा. नमस्कार आणि माझा अजूनही जर तुम्ही सद्गुरु दिव्य संस्कृती या ज्ञानेश्वरासी. चॅनलला सबस्क्राईब केलं जय नसेल जय तर राम आमचे कृष्ण नवनवीन व्हिडिओ हरी. पाहण्यासाठी चॅनलला आजच अभंग नववा. सबस्क्राईब करा. धन्यवाद. विष्णुवीणा